कम्युनिटीला जॉईन होऊन 3 महिने झाले. 3 महिने झाले. आणि तुम्ही कम्युनिटीला कशासाठी जॉईन झाला होता? तर मला हेल्थ इश्यू खूप होते. गुडघेदुखी, सायटिका, वजन वाढलेलं, पायाला सूज, हे सगळं हेल्थ इश्यू होते. मला चालता येत नव्हतं. येस. आणि तुमचं किती किलो वजन होतं मॅम? माझं 99 किलो वजन होतं सर. यस, 99 किलो मॅमचं वजन होतं. आणि आता किती वजन आहे मॅम तुमचं? आता माझं वजन 84 किलो. पाहू शकता, 14 किलो वजन मॅमनी कमी केलेलं आहे. खूप सुंदर रिझल्ट आहे. आणि मी सांगू इच्छितो, मॅमची आणि माझी भेट तहसीलदार कार्यालयामध्ये झाली होती. आणि तिथं मी सहज त्यांना बोललो. खूप दुखी होत्या, त्यांना चालता येत नव्हतं, खूप हेल्थ इश्यू होते. आणि त्यांना कार्ड दिलं होतं की त्यांना. यस यस यस, मॅडमला सुद्धा खूप आनंद झालेला आहे. मोठ्यानं बोला मॅम, मोठ्यानं. खूप वजन वाढलेलं होतं सर. मला चालता येत नव्हतं, बसायला येत नव्हतं, उठता येत नव्हतं. रोज मी रडायचे. यस यस, मॅडम म्हणत होत्या, जर मला कोण असं भेटलं, माझं वजन कमी करणारा कोण जर भेटला, तर मी देवाचं शुक्रिया अदा करेन. हा बोला मॅम. रोज सर प्रार्थना करतो तुम्ही देवाची, मला वजन वाढले, मला कोण भेटेल का असं. यस यस, देवानं भेट घालून दिली ना तुम्हाला? हो हो सर, खूप छान. यस गाइस, मांगने से मिलता है, तो हम इच्छा व्यक्त करेंगे तो जरूर भगवान आपके पास आता है और मदद करता है. तो मैम को ऐसा बहुत ही अच्छा अमेजिंग ऐसा रिजल्ट आता है. और मैं भी मैम से हमेशा बात करते रहता हूँ, उनको मिलते रहता हूँ. तो बहुत बढ़िया रिझल्ट आहे. मॅम मला सांगू इच्छितो, मी तुम्हाला विचारू इच्छितो, मी तुमच्या घरी किती वेळा व्हिजिट केली असेल? काय म्हणला? तुमच्या घरामध्ये किती वेळा घरी तुमच्या आलो? 3 महिने झाले मला 3 वेळा आला तुम्ही. यस यस यस. तर मी मॅमला भेटण्याकरता प्रत्येक वेळी त्यांच्या घरी गेलेलो आहे. आणि त्यांचा रिझल्ट काढलेला आहे, त्यांना तपासणी केलेली आहे, त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. खूप मॅम दुखी होत्या, त्यांना खूप त्रास होते. आणि त्यांचा माइंडसेट जो होता तो थोडा निगेटिव्ह होता. आणि त्यांना मी वारंवार तेच सांगत होतो, मॅम तुम्ही पॉझिटिव्ह राहा आणि तुम्हाला 100% रिझल्ट येणार आहे. एक दिवस तुम्ही या कम्युनिटीमध्ये एक चांगलं हास्य ठेवून इथं कम्युनिटीला तुम्ही आनंदानं एक रिझल्ट सांगणार आहे. तर तो रिझल्ट मॅमला आलेला आहे. तर मॅम तुम्हाला अजून किती वजन कमी करायचं आहे? सर मला अजून 15 किलो वजन कमी करायचंय. आणि ते होईल का? कमी होईल हो वाटतं? होईल. यस, अमेझिंग रिझल्ट आहे मॅमचा. आणि मॅम तुम्हाला सांगू इच्छितो, मी तुमच्यामध्ये काय काय बदल केला आणि तुमची जुनी जीवनशैली काय होती? सर मला 2 टाइम जेवण आणि 10-11 वाजता काकडी, गाजर, टमाटर हे असं खायला सांगितलं. दुपारी जेवण 1 टाइम, संध्याकाळी संतुलित सकस आहार. यस, तुम्ही चहा घेत होता ना अगोदर? हो, मी सर चहा कधी घ्यायची, रोज नव्हती घेत. रोज दूध प्यायचे 1 कपभर. आणि तुमचा ब्रेकफास्ट काय होता जुना? कधी मॅगी, कधी उपमा, कधी पोहे. यस यस. तर मॅमने आपल्या लाईफस्टाईल मध्ये चेंज केलेला आहे, आहारामध्ये बदल केलेला आहे आणि खूप सुंदर रिझल्ट आलेला आहे. त्यांनी आयुष्यामध्ये असा विचार केलेला होता की हे माझं दुःख दर्द कमी होईल का, कसं होईल. तर हे रोज देवाच्या पुढे प्रार्थना करत होते आणि देवाने त्यांचं ऐकलं आणि कोचच्या माध्यमातून त्यांना देवदूत मिळाले आणि सुंदर असं आरोग्य त्यांना मिळालेलं आहे. मॅम तुम्हाला आता तुमचं वय किती आहे? तर माझं वय 55 चालू आहे मला. हा, आणि आता तुम्हाला किती वयात असल्यासारखं वाटतंय? आता मला 35 फिलिंग वाटते. 35 यस, अमेझिंग अमेझिंग, खूप सुंदर. पाहू शकता मॅम इतक्या दुखी होत्या, त्यांचं वय 55 हाराची देण आहे. तर गाईस आपल्यामध्ये सुद्धा हा बदल. यस यस. आणि खूप एनर्जी आले मला. यस यस, खूप. तर मॅम न पहिल्या आठवड्यामध्ये मला कॉल केला की सर मला बिलकुल व्यायाम होत नाही, काय करू मग? होत होता मॅम तुम्हाला व्यायाम? नाही सर, मला व्यायाम अजिबात होत नव्हता. तुम्ही म्हणायचं बसून करा पण करा. हा यस. तर कोच जे असते ते कोच तुम्हाला
आधार देतात, सांगतात की एक दिवस तुम्ही जरूर करणार आहात. तर तसं मॅमच्या आयुष्यामध्ये घडलेलं आहे. तर मॅम खूप दुःखी होत्या आणि त्यांना व्यायाम होत नव्हता. रोज कॉल करत होते सर मला, तेव्हा माझे कोच रोज कॉल करायचे मला, तुम्ही काय खाल्लं काय नाही खाल्लं, असं असं असं. येस तुम्ही येस येस, या कोचचं कर्तव्य बनतंय. तुम्ही आमच्याशी जेव्हा जोडून राहता तेव्हा आम्ही पूर्ण कर्तव्य, पूर्ण तुम्हाला जबाबदारीनं तुम्हाला आरोग्य देणं हे आमचं ध्येय हो ठरतं. सर, थँक्यू. येस येस, खूप छान मॅम, खूप सुंदर असा रिझल्ट आहे. येस मॅम, बोलू शकता, आपण कुठून बोलत आहात?